रानडुक्कर हा प्राणी भारतात जवळजवळ सगळीकडे आढळतो। हा साहसी आणि बुद्धिमान प्राणी आहे। गवताळ किंवा विरळ झुडपे असणाऱ्या जंगलात आणि क्वचित अरण्यात तो राहतो। पावसाळ्यानंतर पुष्कळदा यांचे कळप उभ्या पिकात शिरतात। हे पिकांची बरीच नासधूस करतात। ते पिकांचे, बागांचे आणि नैसर्गिक अधिवासांचे लक्षणीय नुकसान करू शकतात। रानडुक्कर हा प्राणी समखुर्य गणातल्या सुइडे कुळातील सूस प्रजातीचा आहे। याचे शास्त्रीय नाव सूस स्क्रोफा आहे। हा युरोप, उत्तर आफ्रिका, आशिया, जपान, मलया द्वीपकल्प तसेच अमेरिकेतही आढळतो। डोक्यासकट शरीराची लांबी 1.5 ते 2 मीटर पर्यंत आणि खांद्यापाशी उंची सुमारे 1 मीटर पर्यंत असते। रंग काळा, तपकिरी किंवा काळसर करडा असतो। पिल्ले बदामी रंगाची असून त्यांच्या अंगावर फिक्कट किंवा काळसर पट्टे असतात। मजबूत शरीर, मोठे डोके आणि प्रमुख दात असलेले यांचे विशिष्ट स्वरूप आहे। यांच्या अंगावरचे राठ केस विरळ असतात आणि आयाड काळ्या राठ केसांची असून ती डोक्याच्या मागच्या भागापासून निघून पाठीवर गेलेली असते। मुस्कटाचे टोक चापट मांसल तपकडी सारखे असून त्यावर नाकपुड्या असतात। वरचे आणि खालचे सुळे लांब व वाकडे होऊन तोंडाच्या बाहेर आलेले असतात। हा चपड असून वेगाने धावू शकतो। त्याचप्रमाणे तो उत्तम पोहणाराही आहे। यांचे लहान कळप असतात। रानडुक्कर सर्वभक्षी आहे। वनस्पतींची कोवळी खोडे, मुळे, कंद, धान्य, भुईमुगाच्या शेंगा तसेच किडे, सडलेले मांस व इतर घाणेरडे पदार्थ तो खातो। त्यांना वासाची तीव्र भावना असते, ज्यामुळे त्यांना अन्न शोधण्यात आणि संभाव्य धोके शोधण्यात मदत होते। पहाट आणि संध्याकाळ हा यांच्या भक्ष्य मिळविण्याचा वेळ आहे, पण पुष्कळदा ते रात्रीही बाहेर पडतात। रानडुकराचे घ्राणेंद्रिय अतिशय तीक्ष्ण असते, म्हणजेच त्यांची वासाची भावना उत्कृष्ट असते। रानडुक्कर बहुप्रसव आहे। प्रजोत्पादनाचा ठराविक काळ नाही। सुमारे 4 महिन्यांच्या आत मादीला दर खेपेस 4 ते 6 पिल्ले होतात। पिल्ले विशिष्ट पट्ट्यांसह जन्माला येतात, जे मोठे झाल्यावर मिटतात। हे प्राणी सामाजिक प्राणी आहेत। बहुतेकदा साऊंडर नावाचे गट तयार करतात, ज्यात मादी आणि त्यांची संतती असते। नर रानडुक्कर, ज्यांना बोर किंवा टस्कर्स म्हणतात, सामान्यतः एकटे किंवा लहान बॅचलर गटात राहतात। मादी रानडुकरांना सोळ म्हणून ओळखले जाते। रानडुक्कर वनस्पतींच्या वाढीचे नियमन करून आणि बिया पसरवून पर्यावरणातील गतिशीलतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। रानडुक्कर हजारो वर्षांपासून पाळीव प्राणी आहेत आणि आधुनिक घरगुती डुकरांचे पूर्वज आहेत। त्यांच्या मांसासाठी त्यांची शिकार केली गेली आहे। काही संस्कृतींमध्ये रानडुकरांना प्रतिकात्मक महत्त्व आहे आणि ते पौराणिक कथा, लोककथा आणि धार्मिक समारंभांमध्ये वैशिष्ट्यीकृत आहेत। वन्य डुकरांच्या लोकसंख्येचे मानवी क्रियाकलापांवर होणारे परिणाम व्यवस्थापित करताना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांचे संरक्षण करण्यासाठी संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत।